शिवाजीनगर परिसरात म्हाडाच्या 40 वर्ष जुन्या 75हून अधिक इमारती असून लेआउट मंजुरी अभावी त्यांचा विकास रखडलाय। याबाबत येथील शेकडो रहिवाशांनी साकडे घातल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संयुक्त बैठक आयोजित करून म्हाडा आणि ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना त्रुटींची पूर्तता करून मंजुरी देण्याचे निर्देश दिले। त्यामुळे येथील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। शिवाजीनगर येथे म्हाडाच्या वसाहती 80 ते 90च्या दशकात उभारण्यात आल्या असून सध्या येथे 75हून अधिक इमारती सुमारे 35 ते 40 वर्ष वयोमानाच्या झाल्या आहेत। या इमारती जुन्या झाल्या असल्यानं पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे। दरम्यान म्हाडा आणि ठाणे महापालिकेकडे 3 FSI देऊन सुधारित लेआउट मंजूर करण्यासाठी विकास प्रस्ताव दाखल केलाय। या प्रस्तावानुसार महापालिकेनं काही त्रुटी काढल्या असून त्याची पूर्तता करण्याचं म्हाडाला कळवलंय। परिणामी हा प्रस्ताव महापालिकेकडे पडून असल्यानं मंजुरी अभावी येथील गृहनिर्माण संस्थांना विकास प्रस्ताव दाखल करता येत नाही। येथील रहिवाशांनी ही बाब आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून देत मार्ग काढण्याची विनंती केली। त्यानुसार केळकर यांनी ठाणे महापालिका आणि म्हाडा प्रशासनाला तातडीनं हालचाली करण्याबाबतचं पत्र दिलं। आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक कानडे, कार्यकारी अभियंता रविशंकर शिंदे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी लेआउट मंजुरीबाबत काढण्यात आलेल्या त्रुटींची समन्वयातून तातडीनं पूर्तता करण्याच्या सूचना केल्या। याबाबतचा निर्णय तात्काळ न घेतल्यास या जुन्या इमारती कोसळून किंवा धोकादायक होऊन दुर्घटना घडू शकतात अशी भीती केळकर यांनी व्यक्त केली। त्यामुळे लेआउट लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, तसंच गृहनिर्माण संस्थांच्या लीज करार, थकीत लीज भाडे, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आदी कागदपत्रांविषयी गृहनिर्माण संस्थांना वेठीस न धरता त्यांना सहकार्य करावं अशी सूचनाही केळकर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही सुरू करत असल्याचं सांगितलं।